नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी दोडक्याची रस्सा भाजी। चला तुम्ही बघूया त्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती। सगळ्यात आधी दोडक्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतले, ते आपण छान खमंग असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे आणि खोबरे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कोरड्या भाजून घ्यायचं, तेल कुठेही घालायचं नाहीये। अगदी तुम्ही टिफिनसाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसला डब्यासाठी सुद्धा ही भाजी बनवू शकताय। अशी ही लफलफीत अशी दोडक्याची भाजी आज आपण बनवणार आहोत। शेंगदाण्याला छान डाग पडले की आपण आता शेंगदाणे काढून घेतोय। आता याच्यामध्ये सुकं खोबरं घालतेय। इथे मी 4 जणांसाठी ही भाजी बनवते, त्या प्रमाणामध्येच मी ही सगळी क्वांटिटी घेतली आहे, खोबरं, लसूण आणि शेंगदाण्याची। चल आपलं खोबरं पण इथे मी छान भाजून घेतले। आता हे काढून घेऊयात, अगदी करपवायचं नाहीये, असं लालसरच भाजायचे। आता हे तीनही गोष्टी आपण छान मिक्सरला बारीक वाटून घेऊयात, शेंगदाणा, खोबरं आणि लसूण। याचं मस्त खमंग असं वाटण तयार होतंय। चला आता आपण हे भाजून वाटून घेतले मस्तपैकी, तर याला काढून घेऊयात। शेंगदाणे आणि खोबरं एकत्र वाटल्यामुळे त्याला आधीच एक ओलसरपणा आलाय, जो आपल्याला पुढे लागणार आहे। आता इथे मी दोडका घेतलाय, दोडक्याची छान शिरा काढून घेते। शिरा काढल्यामुळे भाजी शिजायला मदत होते, पटकन शिजते। आणि आता याचे एकसारखे असे काप करून घ्यायचे। अशा पद्धतीने काप केल्यानंतर त्याला मध्ये अशा दोन्ही बाजूने चिरा द्यायच्यात, जेणेकरून त्याचे 4 पाकळ्या तयार होतील। आणि चिरा देत असताना मीडियम मध्ये, म्हणजे निम्म्यापर्यंतच द्यायच्यात, निम्म्यापासून खाली चिरा द्यायचे नाहीये। जर तुम्ही पूर्ण चिर दिली तर सारण भरताना दोडका तुटून जाईल, म्हणून अगदी निम्म्यापर्यंत त्याला चिर द्यायची। आता यातलं 1 ते 1.5 चमचा सारण मी बाजूला काढले, ते आपल्याला फोडणीसाठी वापरायचे। आता त्याच्यामध्ये हळद, काळं तिखट 1.5 चमचा टाकले, मी आमच्या तिखटाप्रमाणे टाकले, तुम्ही हवे त्याप्रमाणे घेऊ शकता। धने पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। आणि याच्यामध्ये मी आता 1 चमचाभर तेल घातले, जेणेकरून या सारणाला थोडंसं बाइंडिंग यावं। आणि त्याचबरोबर मी 2 ते 3 चमचे पाणी घातले। ह्याला खूप ओलसरही करायचं नाही आणि खूप सुक्कही ठेवायचं नाहीये, मीडियम असं कन्सिस्टन्सीमध्ये हे करायचं अशा पद्धतीने, जेणेकरून दोडक्यामध्ये भरलेलं सारण हे रश्श्यामध्ये दोडके सोडल्यानंतर बाहेर निघणार नाही। तुम्ही जर फार कोरडं ठेवलं तरी ते बाहेर निघेल, रश्श्याला उकळी येईल त्यावेळेला, आणि खूप पातळ केलं तरी जर दोडक्यामध्ये राहणारच नाही। त्यामुळे अशा कन्सिस्टन्सीमध्ये ते तयार करायचे। अशा पद्धतीने दाबून दाबून दोडके आपल्याला छान भरून घ्यायचे। ज्या पद्धतीने आपण भरलं वांग करतो, अगदी त्याच पद्धतीने हे आपल्याला भरायचे। छान चारी बाजूने मी ह्याला दाबून घेते। आता आपण गॅस चालू करूयात। कढई मी इथे गरम करायला ठेवली आहे। कढई छान गरम झाली की याच्यामध्ये तेल घातले, तेलावरती फोडणीसाठी सगळ्यात आधी मोहरी घातली। मोहरी तडतडली की जिरं घालायचं, जिरं देखील छान फुललंय। आता ह्याच्यामध्ये कांदा घालूयात। कांदा छान आपल्याला लाल गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये मी कढीपत्ता घातलाय। कढीपत्ता तुम्ही कांद्याच्या अगोदर घातला तरी देखील चालेल, पण कॅमेऱ्यावरती थोडंसं उडतात तेलाचे ठिपके, म्हणून मी कांदा टाकल्यानंतर टाकलाय। आता हे जे आपण 1.5 चमचे वाटण ठेवलं होतं ते मी याच्यामध्ये घातलंय। या जागेवर तुम्ही आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकली तरी देखील चालेल। आता हे छान परतून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले कलरसाठी, हळद, लाल मिरची पावडर, इथं मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे, जेणेकरून आपल्या रश्श्याला ग्रेव्हीला कलर छान येईल। आता याच्यामध्ये आपण हे आपले भरलेले दोडके घालायचे आणि मस्तपैकी परतवून घ्यायचे। आता याच्यावर झाकण टाकून 5 मिनिट आपण ह्याला वाफ देणार आहोत। त्या अगोदर मीठ 1.5 चमचा इथे मी मीठ घातलंय। मीठ तुम्ही सारणामध्ये घातलं तरी देखील चालेल, पण मी सारणामध्ये न घालता अशा पद्धतीने वरून घातलंय। आता याला वाफ देऊया 5 मिनिटं। तोपर्यंत आपण इथे बाजूला पाणी गरम करायला ठेवणार आहोत। जे की मी नेहमी तुम्हाला सांगत असते, कोणत्याही फोडणीच्या भाजीमध्ये पाणी घालताना नेहमी गरम घालायचं, गार घालायचं नाही, त्यामुळे भाजीचा कलरही छान राहतो आणि चवही छान राहते। चला आता इथं दोडका आपला छान खमंग असं भाजला गेलाय, परतला गेलाय, वाफही त्याला खूप छान बसली आहे। आता याच्यामध्ये पाणी घालूयात। पाणी छान कडकडीत असं गरम झालंय आणि याला 10 मिनिटं मी शिजवून घेते। दोडका शिजायचा आहे, त्यामुळे पाणी थोडंसं जास्त ठेवायचं, जेवढं हवं आहे तेवढं त्याच्यापेक्षा। आता झाकण ठेवून 10 मिनिटं याला शिजवून घेऊयात। 10 मिनिटं झालेली आहेत, दोडका छान शिजलाय। 5 मिनिटं मी याला मुरण्यासाठी ठेवून देते
आणि आता आपण याला सर्व करूयात. अगदी सकाळच्या जेवणाला किंवा संध्याकाळच्या जेवणाला देखील तुम्ही ही रस्सा भाजी बनवू शकताय. अगदी डाळऐवजी हा जरी रस्सा बनवला तरी चालण्यासारखा आहे. भाताबरोबर तर अगदी खूपच छान लागते. चला, आजची ही दोडक्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर